नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की प्रियाला तेलावरून चालायला लावलेलं आहे आणि तिचे खूप हाल केलेले आहेत. तर ते कसं झालं सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया. इकडे आपण पाहतो की अस्मिताला पाडण्यासाठी तेल टाकलेलं असतं हे सत्य सुद्धा प्रियाचं बाहेर आलेलं आहे. त्यावेळेस प्रियावरती अस्मिता खूपच चिडते आणि प्रियाला म्हणत असते की माझ्या चोर ओटीच्या दिवशी तू तेल सांडलेलं होतं हे माहिती होतं मला, तरीही तू कांगावा केलास आणि मला म्हणाली की ते तेल सायलीसाठी होतं, माझ्यासाठी नाही म्हणालीस ना प्रिया तू असं. त्यावेळेस आता प्रिया शांतच बसते. मग पुन्हा अस्मिता म्हणत असते की पण माझ्या मनात शंका होतीच तन्वी आणि आज त्याची खात्री पटलीये. मला तू माझ्याच नाही तर माझ्या बाळाच्या सुद्धा जीवावर उठलेली आहेस. तू माणूस आहेस का कोण आहेस नक्की? मग तन्वी नाटक करत म्हणत असते की नाही नाही अस्मिता, मी तेव्हा जे काही सांगितलं होतं ते सगळं खरं आहे. हे बघ माझ्याकडून चूक झाली, पण मी तुझ्या पोटातल्या बाळाशी असं कसं काय वागू शकते? पण लगेच अश्विन म्हणतो की अगं तू काहीही करू शकते. आता तो सुद्धा खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की हजारो राक्षसनी मेल्या असतील ना तेव्हा तू जन्माला आली असशील. कुठलं पाप केलं होतं माहिती नाही म्हणून मी तुझ्याशी लग्न करून बसलो. तू माझ्यासमोर म्हणत होती की ही आपली माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत आणि माझी आजी, वहिनी, माझी बहीण, त्यांचं बाळ, तू सगळ्यांच्या जीवावर उठलीस. अगं तू माणूस असूच शकत नाही. मग प्रिया म्हणत असते की अश्विन, अरे माझ्या हातून तेल सांडलं हे मी तेव्हाच कबूल केलं होतं, पण मला अस्मिता ताईच्या बाळाला काही करायचं नव्हतं रे. खरं तर जर तुला वाटत असेल असं माझ्याकडून झालंच असेल चुकून तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. प्लीज अस्मिता, तू तरी निदान मला माफ कर. मग अस्मिता म्हणत असते की ठीक आहे, मी तुला माफ करते. तर लगेच प्रताप म्हणतो की अस्मिता, अगं हे काय बोलतेयस तू? तुला कळतंय का तू अजिबात हिला माफ करायचं नाही? मग अस्मिता म्हणते की नाही बाबा, मी हिला माफ करणार आहे पण एका अटीवर. मग प्रिया म्हणते की मी काहीही करायला तयार आहे, तू फक्त मला सांग. मग अस्मिता म्हणते की विमल जा ग वाटीभर तेल आण जरा. त्यावेळेस आता विमल म्हणते की हो मी आणते. तर आता प्रिया म्हणत असते की अस्मिता तेलाचं काय करणार आहे? मग अस्मिता म्हणते की आता तू बघशीलच. तर आता विमल तेल घेऊन आलेली असते. मग अस्मिता ते तेल आता खाली फरशीवरती टाकते. पूर्ण वाटी आता ती तिथे खाली ओतून देते. घरातील सगळेजण आश्चर्याने बघत असतात अस्मिताकडे की नक्की आता ही काय करणार आहे. आणि मग अस्मिता तन्वीला सांगते की आता या सांडलेल्या तेलावरून चाल. मग आता असं प्रिया काही चालत नाही, ती तर शांतच उभा राहिलेली असते. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की अगं कसला विचार करतेस ग, तू काय प्रेग्नेंट वगैरे नाहीये. मी तरी त्यावेळेस 3 महिन्यांची प्रेग्नेंट होते. जर मी पडले असते तर बाळाला काहीतरी झालं असतं याचा विचार सुद्धा तू केलेला नाहीये. मग आता कसला विचार करतीये? लवकर याच्यावरून चाल. तुला जर वाटत असेल मी माफ करावं तर चाल याच्यावरती. मग प्रिया म्हणते की अस्मिता प्लीज असं काही करू नको ग. अगं मी असं नाही चालू शकत याच्यावरून, मी पडले, मला लागल तर काय होईल? त्यावेळेस आता अश्विन खूपच चिडतो आणि म्हणत असतो की का ग, अस्मिता ताईला चालायला लावलं होतं ना, मग आता चाल ना याच्यावरून. मग आता प्रियाचा नाईलाज होतो आणि मग ती हळूहळू तेलावरून पाय देत चालते. तिला आता चालताच येत नसतं, पाय सटकत असतात तेलावरून. मग आता ती तरीही बॅलन्स करत चालण्याचा प्रयत्न करत असते. मग आता जोरात तिचा अचानक पाय घसरतो आणि ती खालीच पडते. आता ती खाली पडल्यानंतर सगळ्यांना बरं वाटतं, सगळ्यांना हसायला येतं. प्रियाला मात्र खूप त्रास होत असतो. मग आता प्रिया आता खूपच चिडलेली असते, पण आता तिचा सुद्धा नाईलाज असतो, ती कोणावरती काहीच रिॲक्ट होऊ शकत नाही. मग आता अस्मिता म्हणत असते की बघितलं ना प्रिया, तू जशी आता पडली ना तशीच मी पण पडले असते ग, जर मला सायलीने धरलं नसतं तर, आणि मग माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं. प्रिया मात्र आता काहीच करू शकत नाही. प्रियाला मात्र पडल्यामुळे आता खूपच त्रास व्हायला लागलेला असतो. त्यावेळेस प्रताप म्हणत असतो की प्रिया, तुझी प्रत्येक चूक आम्ही आमच्या पोटात घातली ना, हीच सगळ्यात मोठी आमची चूक होती. आमच्या पाठीमागे तू असं काय काय करत होती ना ते आज आम्हाला कळत आहे. तर कल्पना सुद्धा म्हणत असते की अगं तुझ्यावर ना मी आंधळा विश्वास ठेवला, खरंच तुझ्या ह्या खोट्या मायेमुळे आम्ही आंधळे झालो होतो, पण तू या घराचं वाटुळं करायला निघाली होती. मग आता अश्विन म्हणतो की आता आमचे डोळे उघडलेले आहेत तन्वी. खरं तर सांगू का तुला, मम्मा आणि डॅड कदाचित तुला माफ करतील, पण मी तुला मरेपर्यंत माफ करणार नाही. तर लगेच प्रिया म्हणते की अरे अश्विन, असं कस काय तू बोलतोय? एवढ्या टोकाला जाऊ नको. तुझे माझ्यावर प्रेम आहे ना, तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार नाहीये रे. तर मग सायली म्हणत असते की तुझा प्रत्येक आधार तू तुझ्या कर्मानेच घालवलेला आहे प्रिया. आता अश्विन भाऊजींकडे कशाला भिका मागतीये? मग अर्जुन म्हणतो की हिला ना
अजिबात माफ करायचं नाही. मम्मा कसली वाट बघत आहे? या मुलीला आपल्या घरामध्ये अलाउड नाहीये, तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ. त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही नाही, प्लीज तुम्ही मला घराच्या बाहेर काढू नका. या घराची सून गार्डनमध्ये चिखलात राहायला लागली तर या घराची अब्रू नाही का जाणार? मी तुमची 1000 वेळा माफी मागायला तयार आहे, पण प्लीज मला घराच्या बाहेर काढू नका. प्रिया सगळ्यांची माफी मागत असते, पण आता कल्पना पुढे येते आणि म्हणत असते की चल चल उठ, आता माझ्या पुढे एकही शब्द बोलू नको. प्रियाच्या आता ती हातालाच धरून तिला ओढूनच आता उठवते आणि तिकडे बाहेर घेऊन चाललेली असते. त्यावेळेस घरातील सगळेजण म्हणत असतात की अगं कल्पना हे काय करते, कुठे घेऊन चाललेली आहे? सायली अर्जुन पण म्हणत असतात की आई हिला कुठे घेऊन चाललेलं आहे? पण आता कल्पना कोणाचंच ऐकत नाही. ती तिला आता घराच्या बाहेर तिकडे स्टोरूमच्या दिशेने घेऊन चाललेली असते. मग प्रिया सुद्धा ओरडत असते की ती मला कुठे चालवलेलं आहे. मग अस्मिता म्हणते की मम्मा मम्मा अगं हिला घराच्या बाहेर काढ, हिला इकडे कुठे घेऊन चाललेले आहे, प्लीज तिला घराच्या बाहेर काढ. पण कल्पना कोणाचंच ऐकत नाही आणि मग कल्पना तिला स्टोरूममध्ये घेऊन जाते आणि स्टोरूममध्ये तिला आता तिथे ओढून फेकून असं दिल्यासारखं करते. मग सगळेजण कल्पनाच्या पाठीमागे आलेले असतात. त्यावेळेस प्रिया म्हणते की मी इथे का राहायचं आहे? तर कल्पना म्हणत असते की नशीब समज मी तुला स्टोरूममध्ये आणलेलं आहे, नाहीतर घराच्या बाहेरच हाकलून दिलं असतं. आत्तापासून तू इथेच राहायचं आहे. त्यावेळेस प्रिया म्हणत असते की असं काय करताय आणि मी इथे का राहायचं आहे? या घरावरती जसा तुमचा अधिकार आहे तसाच माझाही या घरावर तेवढाच अधिकार आहे. मग आता अर्जुन म्हणत असतो की अधिकाराची भाषा केली ना प्रिया, तर मी तुला कायद्याची भाषा सांगेल, मग चालेल का तुला? मग प्रिया थोडीशी घाबरते आणि म्हणत असते की प्लीज कोणीतरी मला समजून घ्या, मी इथे या स्टोरूममध्ये नाही राहू शकत. मग सायली म्हणते की अगं तुझं नशीब समज की तुला एवढी तरी दया दाखवलेली आहे. मग प्रताप म्हणतो की अगं तुझ्या सासूला पाजर फुटला म्हणून तुला ती स्टोरूम मध्ये घेऊन तरी आलेली आहे, नाहीतर तुझी लायकी रस्त्यावरती राहायची आहे. तर कल्पना म्हणते की जर तुला इथे राहण्याबद्दल तक्रार असेल ना तर मी तुला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढते, चल. मग प्रिया खूपच घाबरते आणि म्हणत असते की नाही नाही मला घराच्या बाहेर काढू नका. मग अस्मिता म्हणत असते की मम्मा आहे म्हणून आता इथे तू आलेली आहे, मी जर मम्माच्या जागेवरती असती ना तर मी तुला घराच्या बाहेर काढून भीक मागायला लावलेली असते. घराच्या बाहेर काय ग, तुला मी पनवेलच्या बाहेरच काढलं असतं. नशीब समज तू आता घराच्या बाहेर तरी आहे. आता घरातील सगळेजण प्रियावरती जबरदस्त चिडलेले आहेत. प्रियाच्या प्रत्येक कर्माची फळ आता तिला मिळत आहेत. प्रेक्षकांनो, अजून तर खूप सत्य बाहेर येणार आहेत आणि त्याच्यामध्ये घरातील सगळ्यांना शॉक लागणार आहे. अर्जुन आणि सायलीने आता ठरवलेलंच आहे, प्रियाचं एकही सत्य आता लपवून ठेवायचं नाही. एका मागोमागे एक आता तिची सगळी सत्य बाहेर येणार आहेत आणि प्रियाला चांगलाच धडा शिकवला जाणार. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता प्रतिमा आत्याला त्याच्या प्लॅनमध्ये घेणार आहे. प्रतिमा आत्याला आता ती एका रूममध्ये पाठवून जाळ लावणार आहे आणि मग तिला वाचवण्यासाठी प्रियाला पाठवणार आहे. तर प्रिया वाचवेल का नाही हे आपण उद्या पाहणार आहोत.